अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे सलग 8व्यांदा विजयी झालेले आहेत। पहिलवान खलीच्या रॅलीमुळे प्रभाग 12ची निवडणूक ही चर्चेमध्ये आली होती। अहिल्यानगर प्रभाग 12 मध्ये शिवसेनेनं बालेकिल्ला त्यांचा राखलेला आहे। अहिल्यानगर पालिका निवडणुकीत प्रभाग 12 मध्ये चुरशीची लढत झाली होती। भाजप राष्ट्रवादी युती आणि विखे जगताप जोडीनं पूर्ण ताकद लावूनही शिवसेनेनं आपला बालेकिल्ला हा राखला। ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी 8व्यांदा या ठिकाणी विजय मिळवला आहे। महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे आहे विखे जगताप ज्यांची युती होती त्या युतीमध्ये अनेकांना जे आहे पराभवाचा सामना करावा लागला, तर अनेक तरुण जे आहेत ते निवडून आलेले आहेत। या सगळ्या निवडणुकीमध्ये जे आहे 8व्यांदा महानगरपालिकेमध्ये पोहोचलेले बाळासाहेब बोराटे आपल्या सोबत आहेत। बाळासाहेब, आपण 8व्यांदा महानगरपालिकेमध्ये पोहोचलेले आहात, काय नेमकं निवडणुकीचं गमक आहे? काय नाही, मी जे 8व्यांदा म्हणजे जे पाठवले मला महानगरपालिकेमध्ये, या भागातील माळवाडा भागातील सर्व जाती धर्माचे जे लोक आहेत त्यांनी मला या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये पाठवलेलं आहे। त्यांना माहिती की बाळासाहेब बोराटे यांची कामाची पद्धत चांगली आहे, त्याच्यामुळे मला या जनतेने मला पुन्हा एकदा महापालिकेत पाठवलेलं आहे। या ठिकाणी जरी खले आले तर शेवटी या नागरिकांना 5 वर्ष बाळासाहेब बोराटे कामाच्या माध्यमातून पुढे जात असतो। त्यांच्या कुठल्याही अडीअडचणी दवाखान्याची असो, शाळेची असो, महापालिकेची असो किंवा वेगवेगळ्या कोविडमध्ये जे आम्ही काम केलं प्रामाणिकपणे, कुठेही घरात न बसता आणि कुठेही जीवाची पर्वा न करता आम्ही जे लोकांपुढे गेलो, वेगवेगळ्या सगळे ते मिझोरामचे मुलं असो, नागालँडचे असो, आसामचे असो, त्यांना पोहोचवलं। मदरशामधील मुलं असो, जे युपी बिहार मधले कर्मचारी होते त्यांना सोडवण्याचं काम केलं आम्ही, आणि रेमडेसिवीर मिळून दिले, लस मिळून दिली, या ज्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे लोकांचा विश्वास होता की आपल्याला इथं बाळासाहेब बोराटेच पाहिजे, आणि त्यांनी निवडून दिले। नक्की जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आता शहर विकासाचे कामे जे आहेत ते करणार असल्याचं बाळासाहेब बोराटे यांनी सांगितलेलं आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।